हॅलो, नमस्कार, वेलकम टू आवर चॅनेल. आज आपण काय करतोय माहिती आहे का? तर आज आपण आपल्या परड्यातल्या म्हणजेच परसबागेतल्या पावट्याच्या ताज्या ताज्या शेंगा तोडून त्याची चुलीवरती झणझणीत कोल्हापुरी स्टाईलनं आमटी बनवणार आहे. तर हा आहे पावट्याचा वेल आणि असे पावट्याच्या शेंगा घस घस असे लागत असतात. आम्ही असं जे कुंपण आहे आमचं त्याच्यावरती वेल चढवलेले आहेत आणि पूर्ण सीझनमध्ये जोपर्यंत पावट्याचा सीझन असतो विंटर्समध्ये तोपर्यंत आम्हाला शेंगा विकत आणाव्याच लागत नाहीत. आम्ही याच शेंगा खातो आणि या दुसऱ्या ज्या शेंगा आहेत त्याला आमच्याकडं जगदाळ्याच्या शेंगा असं म्हणतात आणि पावट्याला वरण्याच्या शेंगा असं म्हणतात. आणि आम्ही जशा लागतील आम्हाला तशाच तोडत असतो शेंगा, फ्रेश एकदम, अजिबात तोडून वगैरे ठेवत नाही. आणि अतिशय चविष्ट अशी आमटी होते. उसळ पण खूप छान होतं, पण आज आपण आमटी बनवणार आहे. तर एवढ्या शेंगा आपल्याला भेटलेल्या आहेत, मिक्स आहेत, जगदाळा वरणा आमच्या भाषेत. तर चला ह्या शेंगा सोलून घेऊ. शेंगा सोललेल्या आहेत. साहित्य काही जास्त वापरायचं नाही अजिबातच. कांदा, 2 कांदे चिरायचे, चुलीवरती पाणी उकळत ठेवलेलं आहे. अतिशय कमी साहित्यामध्ये सुटसुटीत अशी आमटी बनवायची आपण. त्याच्यात जास्त साहित्य मसाला वगैरे अजिबात चांगलं लागत नाही. कांदा आणि आमसूल, कोल्हापुरी मसाला आणि आम्ही कोल्हापुरी चटणी म्हणतो, मीठ आणि हळद, जस्ट एवढंच साहित्य बस. उकळलेलं पाणी घातलं की कट येतो आमटीला, कटाची आमटी होते एकदम अशी झणझणीत. पाणी उकळले, आता आपण कढई तापत ठेवू. चुलीवरची चवच न्यारी असते, एकदम झणझणीत गावरान. तेल टाकूया. तेल तापलं की मग कांदा टाकायचा याच्यामध्ये. तेल थोडंसं जास्त वापरायचं या आमटीसाठी. कांदा अगदी लाल होईस्तोवर भाजायचा, म्हणजे असा मध्यम भाजायचा आणि त्याच्यात मग थोडासा भाजला की मग पावट्याच्या शेंगा टाकायच्या. भाजत आलाय कांदा. या आमटीमध्ये ना जर पावट्याचे दाणे कमी असतील किंवा तुम्हाला खूप दाट आमटी आवडत असेल तर थोडंसं तांदळाचं पीठ भाजून लावायचं, पण मी आज लावत नाही आहे कारण आमच्या घरी पीठ लावून आमटी नाही आवडत. कशी ऑथेंटिक टेस्ट लागते. पावट्याच्या शेंगा पण भाजल्यात. आपण कोल्हापुरी मसाला घालायचा. हा घरी बनवलेला कोल्हापुरी मसाला आहे. एकदा याच्यावर पण मी व्हिडिओ बनवेन बघा. पावट्याच्या शेंगा भाजल्या, मसाला टाकायचा, लाल होईपर्यंत ते देखील भाजायचं आणि मग उकळलेलं पाणी टाकायचं. बघू शकताय तुम्ही कसा कट आलेला आहे आमटीला. मस्त वास पण खूप छान आहे. तुम्ही बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल चॅनल सबस्क्राईब